आता महाराज प्रथमच विश्रांतीसाठी थांबले. कितीतरी वेळ ते बोलत होते आणि श्रीकांत मध्ये एक शब्दही बोलला नव्हता. शेवटी जरासे हसून महाराज म्हणाले, श्रीकांत, जवळजवळ सर्व घटनांचं स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. तुला काही शंका असतील तर विचार. आता नाही तर मागाहून सुचल्या तरी विचार, ठीक आहे? हो, श्रीकांत म्हणाला. आता एक शेवटची पण महत्वाची गोष्ट करायची बाकी आहे. काय? तू मनोरमा सदनमधल्या सर्व खोल्यातून जाऊन यायचं आहेस. सर्व खोल्यातून आणि माळ्यावर सुद्धा. पण आता काय आवश्यकता आहे? महाराज, तुम्हीच म्हणालात ना की इथली ती दुष्ट प्रेरणा आता नाश पावली आहे. मग आता? श्रीकांत, असं पहा, शरीर, विकार आणि विचार अशा दोन पातळ्यांवर काम करीत असतं. दोन्हींचे उगम वेगवेगळे आहेत आणि दोन्हीत सुसंवाद असतोच असं नाही. विकारांना पटलेली तर्कदुष्ट गोष्ट शरीर विकारांच्या, भावनांच्या, ज्याला ग्लँड्युलर रिस्पॉन्स असे म्हणतात, त्या पातळीवर स्वीकारेलच याची खात्री नाही. तुला हे करायलाच हवं, आता आणि एकट्यानेच. महाराजांनी त्याला काही पर्यायच ठेवला नव्हता. अखेरीस श्रीकांत खालच्या मजल्यावरच्या एकेका खोलीत जाऊन आला. ते देवघर आता रिकामा देव्हारा असणार. त्या खोलीत पाय टाकताना तो अडखळलाच. या रिकाम्या देव्हाऱ्यासमोर बसूनच त्या श्यामलाबाईंच्या रूपातल्या कठपुतळीने देवपूजेचं नाटक मांडलं होतं. 2 मिनिटं आत काढून मग तो बाहेर आला. जिथे त्या अभद्र शक्तीचा अगदी अल्पकाळ वावर झाला होता, तिथे जर त्याची ही गत होत होती, तर मग वर, तिथे तर त्यांचा वर्षानुवर्षे ठिय्याच होता. तिथे पण महाराजांचा शब्द म्हणजे आज्ञा, तो पाळावाच लागणार होता. पायरी पायरी करीत तो वर पोहोचला. वर दुपारचा लख्ख प्रकाश होता. डावीकडची दुसरी खोली, मणिनळ्यांचा किणकिणत्या पडद्याची खोली. त्याने आत पाऊल टाकलं. मग त्याच्या ध्यानात आलं, आत पाय टाकताना आपण डोळे मिटून घेतले होते. श्वास रोखून धरला होता. तो आता एखाद्या स्फोटासारखा बाहेर आला. डोळे उघडले. खोली रिकामी होती. मधल्या गोल मेजाभोवती त्या 4 जुन्या वेत तुटलेल्या खुर्च्या होत्या, आता रिकाम्या. समोरच्या भिंतीतलं कपाटातलं दार उघडं होतं. दारापाशी जाऊन आता रिकाम्या झालेल्या खोलीवरून त्याने एक घाईची नजर फिरवली आणि मग तो खोली बाहेर आला. वरच्या मजल्यावरच्या सर्व खोल्यातून तो जाऊन आला आणि आता माळा, पार वरपर्यंत जायला हवं. तो वर येऊन जिन्याच्या तोंडापाशीच उभा होता. उतरत्या छपराच्या कडेला रचलेली अडगळ वगळता सारा माळा रिकामा होता. खालची जमीन धुळीने भरलेली होती. आता त्याला धुळीत काही फराटे आहेत का वगैरे पाहण्याची अजिबात इच्छा नव्हती. तो जिन्यावरून खाली आला आणि खालचा जिना उतरून तळमजल्यावर आला. बाहेरच्या खोलीत महाराज त्याची वाट पाहत बसले होते. सर्व खोल्यातून गेला होतास? हो, तो प्रामाणिकपणे बोलू शकला. माळ्यावर गेला होतास? हो. महाराज खुर्चीवरून उठले. श्रीकांत, आता आपलं इथलं काम संपलेलं आहे. चल, आपण निघूया. मी तुला तुझ्या ब्लॉकवर सोडतो. चल. गाडी त्याच्या इमारतीसमोर थांबली. महाराज, पुन्हा आपली भेट कधी? श्रीकांतने विचारलं. हा, का? संध्याकाळी आरतीसाठी ये की. महाराज हसत म्हणाले. शिवाय तुझ्यापाशी एक टेलिफोन नंबर देऊन ठेवलेला आहे ना, मग काय, तू केव्हाही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतोस. तो गाडीतून उतरला. त्यांच्या खिडकीपाशी उभा राहिला. निघू? त्यांनी विचारलं. त्याने नुसते हात जोडून नमस्कार केला. गाडी सुरू झाली. आपल्या वाटेने निघून गेली. बराच वेळ तो त्या हळूहळू अदृश्य होत जाणाऱ्या गाडीकडे पाहत उभा होता आणि मग एक सुस्कारा सोडून तो वळला. आत आला. वर त्याच्या ब्लॉकमध्ये आला. दुपारचे 2 वाजले होते. खाण्यापिण्याचा विचारही न करता त्याने कॉटवर अंग लोटून दिलं. त्याने डोळे उघडले तेव्हा आधी त्याचा जरासा गोंधळच झाला. अवेळी झोपल्याने मनातलं वेळेचं गणितच चुकल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. म्हणजे जवळजवळ 4 तास त्याने झोपेत काढले होते. कदाचित ते आवश्यकही असेल. गेले 3 दिवस त्याने विलक्षण मानसिक तणावाखाली काढले होते. आता एकाएकी मनावरचा सर्व ताण गेला होता आणि त्यात शरीराचीही प्रतिक्रिया होती. सकाळी फक्त चहा घेऊन तो मनोरमा सदनवर गेला होता. त्यानंतर पोटात अन्नाचा कणही गेला नव्हता. भूक तर सडकून लागलीच होती, पण त्याखेरीज मनात विलक्षण समाधानाची अशी एक जाणीव होती.
काहीतरी फार चांगली गोष्ट घडली आहे किंवा आपल्या हातून एक फार मोठं सत्कृत्य घडलं आहे, अशी ती मोठी सुखकारक जाणीव होती. त्या जाणीवेमागचं कारण समजत नव्हतं, पण त्या जाणीवेला पुरावाही आवश्यक नव्हता. स्वतःशीच गुणगुणत तो उठला. स्वतःसाठी त्याने चांगली 1.5 कप कॉफी बनवली. कॉफी बरोबर टेबलावरील कुकी, खारी बिस्किटं, टोस्ट हे पण घेतलं. खरं तर त्याला माहीत होतं आपल्या हातून काही फार चविष्ट कॉफी होत नाही, पण आता मात्र ती अगदी लाजवाब वाटत होती. त्याच्या मनात अशी एक चमत्कारिक कल्पना येऊन गेली, आताच्या क्षणी आपल्यासमोर हुरडा, लाया किंवा फुटाणे आले असते तरी ते अगदी लज्जतदार लागले असते. संध्याकाळी आरतीच्या वेळी महाराजांशी भेट होणारच होती. ब्लॉकवर परतायला कदाचित उशीरही होण्याची शक्यता होती. तेव्हा श्री दत्तगुरूंच्या पूजेचा कार्यक्रम आताच उरकून घ्यायचं त्याने ठरवलं. फ्रीजमध्ये खालच्या काचेवर छोट्या करंडीत हार होता, शेवटचाच. उद्या आणखी 4 आणून ठेवायला हवेत. मग इतर सर्व सामान जमा केलं. तबक, त्यात निरांजन, उदबत्तीचं घर, काडीपेटी, लहान ताटलीत नैवेद्यासाठी 4 साखर फुटाणे, पाणी. ठरलेल्या क्रमाने सर्व विधी उरकल्यानंतर नैवेद्याचे फुटाणे त्याने तोंडात टाकले. सामानाची आवरावर केली आणि तो बाहेर पडला. तो तिथे पोहोचला तेव्हा आरती नुकतीच सुरू झाली होती. तबक सगळीकडे फिरवून झाल्यावर मंडळी खाली बसली आणि एकेकाने महाराजांसमोर आपापल्या समस्या मांडायला सुरुवात केली. 4च दिवसापूर्वी आपण इथे अशीच एक समस्या घेऊन आलो होतो. 4च दिवसांपूर्वी. त्यानंतर केवढं रामायण पडलं होतं. आकाश पाळण्यात बसल्यासारखं झालं होतं. विलक्षण वेगाने तो वर गेला होता आणि खाली झेपावताना श्वास छातीत रुकला होता आणि मग परत तो खाली जमिनीवर आला होता. मनाला तसाच विलक्षण झोका बसला होता. भावनांचा कडेलोट झाला होता. मग ते तुफान घोंगावत पुढे निघून गेलं होतं आणि तो परत एकदा रोजच्या साध्या जगात आला होता. प्रत्येक किंवा जवळजवळ प्रत्येक घटनेचं महाराजांनी स्पष्टीकरण दिलं होतं, पण ते वैचारिक पातळीवर होतं. मनाला चटका देऊन गेलेल्या भावना विकाराच्या पातळीवर होत्या. त्या दाहक अनुभवाला शब्दांच्या स्पष्टीकरणाची आवश्यकता नव्हती. हाच विचार आणि विकार यांचा मधला भेद महाराजांनी त्याला सांगितलं होतं. तासाभरानंतर तो उठला. मागच्या दरवाजाने बाहेर गॅलरीत आला. महाराज त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमात गुंतलेले होते. त्यांनी त्याला पाहिलं असेल किंवा नसेलही. आताच्या क्षणी विनाकारण त्यांची गाठ घेऊन त्यांचा वेळ घेण्याची आवश्यकता नव्हती. बाहेर जेवण करून तो ब्लॉकवर परत आला होता. अवेळी झोप झाल्याने रात्री लवकर झोप लागेल का नाही याची शंकाच होती. समोर टीव्ही होता, पण आताच्या क्षणी एखादा स्पोर्ट चॅनल पाहण्यात किंवा एखादी रटाळ मालिका अगर एखादा सिनेमा पाहण्यात मन रमणार नाही त्याची खात्री होती. मालिकांमधून किंवा सिनेमामधून अनेक थरारक, क्वचित अशक्यप्राय वाटणाऱ्या घटना दाखवल्या जात असत, पण त्याला स्वतःला गेल्या 2-3 दिवसात आलेल्या अनुभवांच्या पासंगाला तरी त्या पुरतील का? त्याच्या छोट्याशा बाल्कनीत त्याने एक आरामखुर्ची ओढत आणली. आतले दिवे बंद केले आणि तो खुर्चीत आरामात बसून राहिला. इमारत साईड 1 वेवर होती. सगळा भाग रेसिडेन्शियलच होता. जी काय वाहतूक होती ती स्थानिक रहिवाशांचीच होती. तेव्हा एकूण परिसर शांतच असायचा. विचार शांतपणे करता येत होता आणि त्याला तर अनेक गोष्टींवर विचार करावा लागणार होता. महाराज म्हणाले होते, ती वास्तू आता स्वच्छ झाली आहे. तिथे आता त्या दुष्ट शक्तीचा अंशही शिल्लक नाही आणि त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायलाच हवा होता. पण आता तो काय करणार होता? डोळ्यांसमोर लाखांची दौलत दिसत होती, पण त्याच्या मनात मोहाचा स्पर्श सुद्धा होत नव्हता. एक प्रकारच्या थंड अलिप्ततेने तो त्यावर विचार करू शकत होता. अगदी नाईलाज झाला तेव्हा श्यामलाबाईंनी या जगाचा निरोप घेतला होता आणि जाता जाता त्याला लखपती करून टाकलं होतं. त्या संपत्तीवर त्याचा खरोखरीचा हक्क होता का? त्या संपत्तीचा उपभोग घ्यायची त्याची खरोखरची इच्छा होती का? त्या लाखो रुपयांनी त्याला सुख, समाधान, शांती मिळणार होती का? आणि अंतर्मनातून सर्व प्रश्नांना एकच उत्तर येत होतं, नाही नाही नाही. अशा आयत्या हाती आलेल्या संपत्तीच्या उपभोगात तो जर मशगूल झाला तर त्याच्यातल्या गुणांची, कर्तृत्वाची, जिद्दीची कधी कसोटी तरी लागणार होती का? हेच 50-60 लाख रुपये त्याला एखाद्या लॉटरीत लागले असते तर त्याने ते नक्कीच घेतले असते. लाखो लोकांनी 5-5, 10-10 रुपयांची तिकीटं घेतली होती. त्यातून ही रक्कम उभी राहिली होती. ज्यांचे पैसे गेले होते त्यांना निराशा जाणवली असेल, पण राग, मनस्ताप असं काही जाणवणार नाही. त्यांचा तो जुगार होता, स्वेच्छेने लावलेला आणि फायदा तोटा दोन्हींसाठी त्यांची तयारी होती. मनासमोर एकाएकी एक अतिशय स्पष्ट असा विचार आला, आपण ही दौलत स्वीकारायची नाही.
त्याच क्षणी त्याला जाणवलं, आपला हा निर्णय अगदी पक्का आहे. मनात खोलवर कुठेतरी तो विचार असलाच पाहिजे. तो आता पृष्ठभागावर आला होता इतकंच. त्या निर्णयाने मनाला खेद तर नव्हताच, उलट एक विलक्षण समाधान वाटत होतं. जणू काही त्याच्या मार्गात एक अपारदर्शक भिंतच उभी होती आणि अडथळा होता तो आता दूर झाला होता. त्याचा मार्ग मोकळा झाला होता. एकदा हे ठरल्यानंतर मग पुढची व्यवस्था कशी करायची याने विचार सुरू झाले. त्या घरात शेकड्यांनी पुस्तकं होती. ती एखाद्या वाचनालयात देणगी म्हणून देता येतील. त्या घरात गाद्या, उश्या, चादरी, कपडे लत्ते होते. घरातल्या वापराची भांडी होती. हे सर्व एखाद्या वृद्धाश्रमास अथवा बालकाश्रमास देणगी म्हणून देऊन टाकता येईल. घरातलं टेबल, कॉट, खुर्च्या, गिझर, पंखे, रेफ्रिजरेटर, गॅसची शेगडी इत्यादी सर्व सामान तसल्या जुनाट वस्तूंचा व्यापार करणाऱ्याला विकून टाकता येतील आणि मग प्लॉटवरील इमारतीसह ती निर्वेद मालमत्ता एखाद्या बिल्डर, डेव्हलपरला विकून टाकता येईल. श्यामलाबाईंचे सोन्या मोत्याचे दागिने विकून टाकता येतील. बँका, कंपन्या यामधल्या FDR, वेगवेगळ्या फंडातली युनिट्स जी आता त्याच्या नावावर झाली होती त्या सर्व गुंतवणुकी रोखीत वसूल करता येतील. घरातले सर्व देव एखाद्या देवळात पोहोचते करता येतील. हे तर दिसतच होतं की या सर्वातून खूपच मोठी रक्कम उभी राहणार होती. ती सर्व रक्कम तो एक अथवा अनेक सुप्रसिद्ध, विश्वासार्ह अशा सेवाभावी संस्थांना देणगीच्या अर्थात श्यामलाबाई होनप यांच्या नावे देऊ शकत होता. किंवा त्याहूनही चांगली कल्पना, तो श्यामलाबाई होनप यांच्या स्मरणार्थ त्यांच्याच नावाचा एखादा धर्मदाय ट्रस्टही निर्माण करू शकत होता. आणि या ट्रस्टचे ट्रस्टी म्हणून जबाबदारी घेण्याची विनंती तो महाराजांनाच करणार होता. त्यांच्यापेक्षा आणखी योग्य व्यक्ती शोधूनही सापडणार नव्हते. मनाशी त्याने एकदा हा निर्णय घेतला आणि त्याला एकदम अगदी हलकं वाटायला लागलं. तो जेव्हा आत आला तेव्हा त्याच्या नकळत त्याच्या तोंडून एक शीळ निघत होती. त्याने घड्याळात पाहिलं. जेमतेम 9 वाजत होते. घड्याळावरून नजर खाली आली ती श्री दत्तगुरूंच्या तसबिरीवर आली. 4-5 दिवसांपूर्वी त्याच्या दिनक्रमात देवपूजा, अर्चना, आरती, नैवेद्य या गोष्टींना अजिबात स्थान नव्हतं. तीर्थयात्रा, ठराविक वारी, ठराविक देवांच्या मंदिरात जाणं असल्या विचारांनाही त्याच्या मनात स्थान नव्हतं. मग काय त्याचं आयुष्य अपूर्ण होतं का? पाप जशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असू शकतात, म्हणजेच सिन्स ऑफ कमिशन आणि सिन्स ऑफ ओमिशन, तसं पुण्यही असू शकतील की. तुम्ही अगदी 24 तास देवनामाचा गजर केला नाहीत, देवाच्या चरणी नाक घासलं नाहीत, तरीही तुम्ही सन्मार्गाने वागला असाल, कोणाचा द्वेष, संताप, हेवा, मत्सर केला नसेल, कोणालाही कधीही फसवलं नसेल, कोणाच्याही असहायतेचा गैरफायदा घेतला नसेल, तर त्याचीही गणना पुण्यकर्मातच व्हायला हवी, नाही का? पण मनातले 5-6 दिवसापूर्वीचे हे सर्व विचार आता इतिहास जमा झाले होते. गेल्या 4-5 दिवसात तो चित्राच्या चौकटीबाहेर पडला होता. तात्विक काथ्याकूट अनुभवाच्या कठीण कातळावर आपटला होता आणि त्याचा चक्काचूर झाला होता. नाशात कोसळत गेलेली काळी गर्ता त्याने पाहिली होती आणि अखेरच्या क्षणी वाचवणारा देवत्वाचा सुवर्ण स्पर्शही अनुभवला होता. आता आयुष्य पूर्वीसारखं कधी होणार नव्हतं. दिवे मालवून तो कॉटवर झोपेसाठी आडवा झाला. झोपेत स्वप्न होतं आणि स्वप्नात मनोरमा सदन आलं होतं, पण किती वेगळ्या रूपात. सर्वत्र दिवे लागले होते. खाली जाजम पसरली होती. जाजमांवर फुलांचा सडा पडला होता. घरभर उदबत्ती, अत्तराचा सुगंध होता. बारीक आवाजात रेडिओवर संगीत चाललं होतं. कोणता तरी आनंदाचा मंगल सोहळा उरकून एवढ्यातच माणसं गेली अशी जाणीव होत होती, किंवा कदाचित शेजारच्या खोलीतही असतील. पण मनाची खात्री पटत होती की या घरावर कोणतीही अभद्र छाया पडणार नाही. सकाळी जाग आली तेव्हा मन शांत झालं होतं. सर्व निर्णय झाले होते. प्रॉपर्टीच्या विक्रीची जाहिरात वर्तमानपत्रात दिली होती. मग ट्रस्ट स्थापन करण्यासाठी कोणकोणत्या प्राथमिक गोष्टींची पूर्तता आवश्यक होती याची माहिती घेण्यासाठी त्याने एक ॲडव्होकेटची गाठ घेतली होती. ट्रस्टचं डीड तयार करून चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसात त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार होतं. एक नामवंत ग्रंथालय, एक विश्रामगृह, एक जुन्या सामानाचा व्यापारी यांच्या भेटी झाल्या. त्यांच्या भेटीच्या वेळा ठरवून घेतल्या. संध्याकाळी देवपूजा करून तो महाराजांच्या भेटीसाठी गेला. 8 वाजेपर्यंत दिवाणखाना जवळजवळ रिकामा झाला आणि मगच श्रीकांत पुढे गेला. महाराजांनी त्याला आधीच पाहिलं होतं. हाताने खून केली होती. महाराज जरा बोलायचं होतं. श्रीकांत म्हणाला, अरे बस की. खुर्चीकडे बोट करीत महाराज म्हणाले, महाराज, मनोरमा सदनमध्ये घडलेल्या प्रसंगावर मी कालची रात्र आणि आजची सकाळ विचार केला. मी काय ठरवलं आहे हे मी आपल्याला आता थोडक्यात सांगतो. त्याने आपल्या मनातले सर्व भेद त्यांना सांगितले.
त्या ट्रस्टमार्फत समाजामध्ये काहीतरी कल्याणकारी विधायक कार्य व्हावं अशी माझी इच्छा आहे. समाजकार्याचा मला अनुभव नाही. महाराज, मी आपल्याला अशी विनंती करणार आहे की आपणच ट्रस्टी म्हणून त्या ट्रस्टची जबाबदारी घ्यावी. काय? महाराज आपलं आश्चर्य लपवू शकले नाहीत. श्रीकांत जसा जसा बोलत होता तसे तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले होते. आधीची स्थितप्रज्ञा जाऊन तिची जागा कुतूहलाने, मग नवलाने आणि मग कौतुकाने घेतली होती. होय महाराज, श्रीकांत म्हणाला, माझ्यासमोर तरी दुसरं कोणतंच नाव येत नाही. पण एक सांग, हा निर्णय तू इतका अचानक कसा घेतलास? अचानक नाही महाराज. प्रॉपर्टीची एकूण किंमत किती असेल, काही कल्पना आहे? 60-65 लाखांपेक्षा कमी नक्कीच नसणार. श्रीकांत, तू स्वतःशी क्षणभर तरी असा विचार केलास का की तुझं हे वागणं जरा अनैसर्गिक आहे? पायाशी चालत आलेल्या लक्षावधी रुपयांच्या दौलतीवर तू आपल्या हाताने पाणी सोडत आहेस. महाराज, त्या पैशांवर माझा हक्क कधीच नव्हता आणि आता तर त्या संपत्तीचा विचारही नकोसा होतो. श्रीकांत, जरा अंतर्मुख होऊन तू स्वतः संबंधात काही विचार तरी केलास का? आपल्या वागण्यात, विचारात, जगाकडे पाहण्याच्या दृष्टीत काही बदल झाल्याची जाणीव तुला होत नाही का? मला एकच जाणवतं महाराज, एक प्रकारचं विलक्षण समाधान सतत वाटत असतं. कोणत्याही काळज्या नाहीत, विवंचना नाहीत, मनावर कोणतंही दडपण नाही, अशी जाणीव सतत असते. श्रीकांत, मागे तुला सांगितलं नव्हतं, ते असाधारण अनुभव आपला वारसा मागे ठेवून जाणार आहेत. तुला तो अनुभव 2दा आला आहे. काही क्षणांपुरता तू मानवी मनाचा साचा तोडून बाहेर आला होतास. एका अमानवी, दैवी, अतिप्रभावी शक्तीचा तुला काही क्षण स्पर्श झाला होता. त्या विलक्षण संयोगाचा परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? अरे, साधा कोळसा पण अतिउच्च तापमान आणि प्रचंड दाब याच्या प्रभावाखाली त्याचा हिरा होतो. साधं लोखंड पण अग्निस्पर्शाने त्याचं पोलाद होतं. ही तर निर्जीव जड द्रव्याची उदाहरणं. मानवी मन तर अत्यंत तरल, संवेदनक्षम. त्याच्यावर परिणाम झाल्याखेरीज कसा राहील? खरोखर तू मोठा भाग्यवान आहेस श्रीकांत. लाखात एखाद्याच्याच नशिबी असा सुवर्ण संयोग येत असतो. ही अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी योगी, साधक, तपस्वी यांना वर्षावर्षांचे परिश्रम करावे लागतात. महाराज, मला तर आपल्या एकाही शब्दाचा बोध झालेला नाही. त्याची प्रचिती तुला आपोआपच यायला लागेल. पण महाराज, माझ्या विनंतीचे काय? अरे श्रीकांत, खरोखरच तो व्याप मला पेलणार नाही. गेली कित्येक वर्ष माझा एक जीवनक्रम चालत आलेला आहे. आता त्यात बदल कसा शक्य आहे? पण तू स्वतः ती जबाबदारी का घेत नाहीस? खरं तर तो तुझा अधिकारच आहे आणि मला वाटतं तू त्यात कोठेही कमी पडणार नाहीस. महाराज, मला त्या दौलतीशी संबंध ठेवायचा नाही. एकदा आणि अखेरचा तो पार तोडून टाकायचा आहे. मी किती आशेने तुमच्याकडे आलो होतो. श्रीकांत म्हणाला, मग आपण मला एखादं नाव तरी सुचवा. समाजातील विविध स्तरात आपला वावर असतो. माणसांची आपल्याला पारखही आहे. आपण जे नाव सुचवाल ते अगदी योग्यच असेल. खुर्चीवरून उठत महाराज म्हणाले, ठीक आहे, तू म्हणतोस त्याप्रमाणे तुला नाव नक्कीच सुचवेन. आता माझ्याबरोबर चल. कोठे आणि का हे प्रश्न विचारायचा श्रीकांतच्या मनातही आला नाही. शहराचा मध्यभाग सोडून गाडी उपनगराच्या दिशेने चालली होती. वाटेत एका मोठ्या फाटकातून गाडी आत शिरली आणि वळण घेऊन एका आलिशान 2 मजली इमारतीच्या पोर्चमध्ये थांबली. गाडीतून उतरता उतरता महाराज म्हणाले, श्रीकांत, आपण माझ्या घरी आलेलो आहोत, ये. श्रीकांत गाडीतून उतरला. त्यांच्या मागोमाग दाराकडे निघाला. उजव्या बाजूस प्लास्टरमध्ये एक चकचकीत पितळी पाटी होती. त्या पाटीवरचं नाव वाचताच श्रीकांतची पावलं अडखळली. महाराज, हे? पाटीकडे बोट दाखवून तो दबक्या आवाजात म्हणाला, हा हा, हो. ते हसत म्हणाले, पण हे केवळ तुझ्या माहितीसाठीच आहे. त्याची कुठेही वाच्यता करू नकोस, ये. आत मोठा हॉल होता. उजवीकडच्या एका लहानशा खोलीत महाराजांनी त्याला नेलं. स्वतः सोप्यावर बसून समोरच्या खुर्चीकडे त्यांनी एक बोट केला. श्रीकांत त्या खुर्चीत बसला. त्याच्या मनावर विलक्षण दडपण आलं होतं. श्रीकांत, अगदी अगदी निवडक लोकांनाच इथे प्रवेश आहे आणि आता त्या यादीत तूही आला आहेस. केव्हाही तू इथे येऊ शकतोस. गडी ट्रे घेऊन आला. ट्रेवर कॉफीचे 2 मग होते. घे, महाराज म्हणाले. अजूनही श्रीकांतला महाराजांचा आपल्याला इथे आणण्यामागे काय हेतू आहे याचा अंदाज येत नव्हता. मात्र एक गोष्ट उघड होत होती. त्यांच्या घरात मुक्त प्रवेश ही काहीतरी असामान्य गोष्ट होती. स्वतःशी विचार करता करताच त्याने कॉफीचा मग तोंडाला लावला. मग अर्धाच भरलेला होता. कॉफी गरम होती, स्ट्रॉंग होती, पण अगदी चविष्ट होती.
पण कॉफीचा शेवटचा घोट घशाखाली जातो न जातो तोच त्याला आपलं डोकं जड होत असल्याची, कानशिलापासून वरच्या भागात मुंग्या आल्याची, एक बधीरपणा आल्याची जाणीव झाली. काहीतरी चूक आहे, काहीतरी धोका आहे असा अर्धवट विचार मनात येत असतानाच त्याची शुद्ध हरपली. त्याला परत भान आलं तेव्हा काही क्षण त्याला आपण कोठे आहोत हेच आठवेना. मग आठवलं महाराजांच्या घरी आलो होतो, ती कॉफी घेतली होती, ती कॉफी. पण आता तो कुठे होता? त्याची नजर चारी बाजूंनी फिरली. खोलीच्या चारी भिंतींवरून लाल रंगांचे पडदे छतापासून पायापर्यंत खाली आले होते. दारं खिडक्या काही असलं तर ते त्या पडद्यामागे झाकलं गेलं होतं. खोलीतली हवा थंड आणि ताजी होती. खाली लाल रंगाचाच गालिचा होता. खोलीत एवढाचाही आवाज होत नव्हता आणि बाहेरचाही काही आवाज येत नव्हता. खरं तर त्याची इच्छा होती की खुर्चीवरून उठावं, एकेका भिंतीवरचा पडदा सरकून मागे काय आहे ते पाहावं, पण ही इच्छा मनातल्या मनातच राहत होती. शरीराचा एकही अवयव त्याला हलवता येत नव्हता. बधीरपणा नव्हता, जडपणा नव्हता, पण कोणतीही हालचाल करता येत नव्हती. हा असहायपणा चांगला नव्हता, कारण इथे धोका होता. कोणाचे तरी शब्द त्याच्या जाणीवेत साकारत होते. पडद्यामागून कोणीतरी येणार आहे, तू सावध असायला हवंस. पडद्यामागून येणार आहे ते क्रूर आहे, हिंस्त्र आहे, अमानवी आहे. नाश आणि स्वाहाकार हा त्याचा एकमेव गुणविशेष आहे. तू संपूर्ण एकटा आहेस, तुझ्या मदतीला कोणीही नाही. मधले काही क्षण संपूर्ण कोरं होतं आणि मग पुन्हा एकदा, पडद्यामागून काहीतरी येणार आहे, तू सावध असायला हवंस. ग्रामोफोनच्या रेकॉर्डवर सुई घसरायला लागली की जसे तेच शब्द पुन्हा पुन्हा ऐकायला येतात, तसाच हा पुनरावृत्तीचा प्रकार होता. पण म्हणून काही ते शब्द निरर्थक होत नव्हते. ही अनोळखी जागा आणि ही चमत्कारिक सजावट, हे काहीतरी वेगळंच होतं. त्याच्या हालचाली तर पार गोठलेल्या. स्वतःच्या संरक्षणासाठी त्याला जर काही हालचालच करता आली नाही तर अगदी लहानातला लहान आक्रमक किंवा हल्लेखोर त्याचा जीव घेऊ शकला असता. ती धमकी खरी असली तर? असे हातपाय बांधून एखाद्याला बळीचा बकरा बनवणं, पूर्वीही असंच झालं नव्हतं का? पण तेव्हा त्याचे विचार तिथेच गोठले. समोरच्या भिंतीवरून लटकत असलेल्या लाल पडद्याला मध्येच एक फुगवटा आला होता. त्या पडद्यामागे एखादा कोणी उभा होता का? पण असा 8-9 फूट उंच आणि चांगला वावभर जाडीचा. हा कोणी माणूस असणं शक्यच नाही. तर मग अघोरी